प्रभारत्न सफल केले जिद्दीने सारे तू प्रयत्न तुझी विचारधारा उल्हासनगर महानगरपालिकेत गेली अनेक वर्ष झाले मुस्लिम समाजाला दफनभूमी देण्यात येत नाही. अनेक टाळाटाळ केली जाते, अनेक त्यांना उत्तर दिली जातात. परंतु आज अनेक नगरसेवक असताना देखील वंचित बहुजन आघाडीचे 2 नगरसेवक आणि तिन्ही त्यांना समर्थन देण्यात आले. तुमची नक्की भूमिका काय? भूमिका तर स्पष्ट आहे, पुणे देशात स्पष्ट आहे की आज जो फक्त विरोधी पक्ष उरलेला आहे म्हणजे स्वाभिमानी, तो फक्त वंचित बहुजन आघाडी उरलेली. कारण आमचे जे नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे कडकडून विरोध करतात या मनुवादींना. आजच्या जागेला जे बीजेपीने जे प्रोपोगंडा रन केलेला आहे, भावात भाव नाही ठेवला, माणसात माणूस नाही ठेवलेला आहे. मी स्वतः एक हिंदू समाजातला आहे, पण मी एक आंबेडकरवादी हिंदू आहे. लोकांमध्ये तेढ निर्माण करून आणि एक साधा सोपं एक प्रश्न आहे, माणूस मेल्यानंतर मातीच होते, त्याच्यामध्ये पण जात पकडली जाते. अरे जर तिकडे रिझर्व प्लॉट आहे जे दफनभूमीसाठी अलॉटेड आहे तर द्यायला काय अडचण आहे. हा, आणि शेजारी ख्रिश्चन दफनभूमी पण आहे आणि विषय तोच येऊन थांबतो की ऑलरेडी तिथे ख्रिश्चन दफनभूमी आहे आणि मुस्लिम दफनभूमीसाठी जागा अलॉटेड आहे. आणि बाकायदा जसं आता सिन्हा साहेबांनी सांगितलं की 2022ला ते अलॉट केले गेले 40 लाख रुपये त्याच्या वॉल कंपाऊंडला खर्च केला गेला आहे. त्याच्यावरती इलिगल सनद पण निघते आणि त्यानंतर पण हे लोक देऊ शकत नाही. मोठी गोष्ट आहे. विषय तिथेच येऊन थांबलेला आहे. काही नाही, हे बीजेपी सरकार टोटली जातीवादी आहे आणि जात मध्ये जे मतभेद हे लोकांनी आणून सोडले ना. आजच आम्हाला सकाळी फोन आला होता की कुठले तरी ते नकली हिंदूवादी संघटना इथे उभा राहून विरोध प्रदर्शन करत होते, पण काही कारण समजत नाहीये मला. अरे खरा हिंदू जो असेल ना तो जात कधी मानणारच नाही. विषय तोच आहे. हिंदू मुस्लिम पहिल्यापासून भाऊभाऊ सारखेच राहिलेले आहेत. तो वातावरण तसाच इथे राहायला पाहिजे. लोकांमध्ये हा जो गैरसमज आणि हे जे तेढ निर्माण करतात आहे ना, याच्यापासून लोकांनी सावध राहायला पाहिजे. हे नकली लोक इथे येऊन थांबत असेल ना, मी सरळ सांगतो ते हिंदू नाही, ते नकली लोक आहेत. विषय आता राहिला प्रश्न दफनभूमीचा आणि राहिला वंचित बहुजन आघाडीचं काय याच्यामध्ये हे आहे भूमिका आहे. तर आमची भूमिका हे आहे, आम्ही आमच्या मुस्लिम भावांसोबत कंधेला कंधा लावून इथे उभा राहणार आहे आणि आमचा जाहीर पाठिंबा इथे आम्ही जाहीर करतोय. येणाऱ्या काळामध्ये जर आता तरी हे आंधळ प्रशासनाने डोळे नाही उघडले, या बहिऱ्यांनी जर याचे कान नाही उघडले, वंचित बहुजन स्टाईल मध्ये हे लोकांना आम्ही इथं अद्दलबल घडू आणि यांची लायकी पण दाखवू. तो यहाँ पे संविधान तरीके से आप यहाँ पे जो आंदोलन करते हैं वो करते रहिए और हम आपके साथ हैं. वंचित बहुजन आघाड़ी हम सब मुस्लिम भाइयों के साथ यहाँ पे खड़ी है. आप एक फोन कीजिए, हमारी पूरी टीम यहाँ पे आपके लिए खड़ी हो जाएगी. और सब लोग वंचित बहुजन आघाड़ी के साथ ज्वाइन हो जाओ, जुड़िए, क्योंकि बाबा साहब के वंशज हैं और बाबा साहब की छवि उनके अंदर, इसलिए उनके साथ आप जुड़िए, आस्था के साथ जुड़िए. हम कम रहेंगे लेकिन ताकतवर. अम्बेडकर ब्रांडी का फैन, ये आधे चड्डी वालों की ना चड्डियाँ गिल्ली करने के लिए